हॉटेल रहाणे पाटील, आपुलकीचा अस्सल महाराष्ट्राचा. आपल्यासाठी व्हेज, नॉन व्हेज, चायनीज, साऊथ इंडियन अशी चविष्ट मेजवानी आणि खास आकर्षण रहाणे पाटील स्पेशल व्हेज थाळी. विद्यार्थ्यांसाठी मेसची सोय, घरपोच डबे, फॅमिली फंक्शनसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, सगळं काही एका छताखाली. अस्सल मराठमोळं आदरातिथ्य आणि स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घ्यायचा असेल तर एकदा तरी जरूर भेट द्या हॉटेल रहाणे पाटीलला. संगमनेर शिबलापूर अश्वी रोड, सिद्धकला मेडिकल कॉलेज समोर, संगमनेर खुर्द. संपर्क 7709 31 45 57 व 99 22 71 16 81. हॉटेल रहाणे पाटील, आपुलकीचा अस्सल महाराष्ट्राचा.
पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ते असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ते असू द्यावे समाधान तुका मने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा कीर्तना होय आनंद सर्वास ऐसे करी पंढरीनाथ येई पांडुरंगा हरी रस पाजवी जगा एग माझी माय दया घन दत्तात्रय हरी कीर्तनाचा रंग एओनी करी सांग श्री संतांची भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ते असू द्यावे समाधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा आहे. या अभंगामधून
संत तुकाराम महाराज हे भक्तीचं निश्चित असं रूप कसं आहे याचं प्रतिपादन करतात. भक्ती म्हणजे नेमकं काय, कोणत्या प्रकारची भक्ती देवाला आवडते, या सर्वांचं वर्णन या अभंगामध्ये तुकाराम महाराज करतात. परंतु अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा हा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. त्या न्यायाने आज आपण श्री क्षेत्र रेणुकानगर कनोली या ठिकाणी शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 22वे तसंच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालू आहे. ही 22 वर्षाची परंपरा आहे. श्री सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि तेव्हापासून नारायणगिरी महाराजांच्या कृपेने आजपर्यंत अखंडपणे हा सप्ताह चालू आहे. आयोजित केलेल्या सप्ताहामध्ये बरीचशी नावाजलेली कीर्तनकार मंडळी आहेत. आपल्या सर्वांचे गुरुवर्य, माझे गुरुवर्य असणारे स्वामी रामानंदगिरीजी महाराज यांचं काल्याचं कीर्तन आहे. आपल्याला टाळकरी इथे उपस्थित असणारे नाथ ब्रह्म आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी आणि गावातील भजनी मंडळ, गायक असणारे कृष्णा महाराज, कार्तिक महाराज, कौस्तुभ महाराज, तिन्ही क महाराजच आलेले आहेत आज गायना, आणि महेश महाराज वरपे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत गायनासाठी. तसंच बिनेकरी काका यांना सुद्धा नमस्कार करते. आणि पखवाज वाजवण्यासाठी आज अखंड सेवा देतात ते सुहास महाराज वरपे ते येथे उपस्थित आहेत. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतील एक अष्टपैलू असणारा विद्यार्थी, जसा कृष्ण आहे त्याचप्रमाणे हा देखील कृष्णच आहे, पण हा कृष्ण आदमाने आहे, हा वैजापूर साईडचा आहे. तो सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे कीर्तन करतो. तोही ते मला कीर्तनाला साथ करण्यासाठी उपस्थित आहे, त्याचे मी धन्यवाद देते. आणि आपण सर्व भजनी मंडळी, रेणुका माता भजनी मंडळ असेल, बालाजी भजनी मंडळ, दत्त गगनगिरी भजनी मंडळ, कालिका भजनी मंडळ, तसेच पंचक्रोशीतील सर्व वारकरी व भजनी मंडळ हे देखील येथे कीर्तनाला उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देते. इथे आल्याबरोबर अत्यंत प्रसन्न वाटलं. मंडपची सिस्टीम अत्यंत छान आहे, लाइटिंगची व्यवस्था खूप छान आहे. आणि इथे आल्याबरोबर देवीच्या दर्शनासाठी जेव्हा आत गेले तेव्हा अत्यंत मन प्रसन्न झालं. हा योग आला नसता मला कधी, परंतु कृष्णा महाराजांनी आणि आपण सर्व भजनी मंडळ गावकरी यांनी मला तो योग आणला, त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी इथे उभी आहे, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो असं म्हटलं जातं. परंतु आज मी इथं उभी आहे. माझे पती संतोष महाराज दीक्षित हे यशस्वीच आहेत, पण ते यशस्वीरित्या माझ्या मागे उभे असल्यामुळे मी यशस्वी झालेली आहे. आणि आमच्या बरोबर आलेले कमलेश सरुटे असतील, अथर्व दादा असतील आणि कुदळे पाटील असतील, हे विशेष करून कृष्णा आणि कृष्णाच्या पंचाग्रहस्तव इथे उपस्थित झालेले आहे. आणि येथे येऊन आम्ही सर्वजण इतके खुश झालेलो आहोत, कारण इथलं भक्तिमय वातावरण जे आहे ते भक्तिमय वातावरणामध्ये इथं निगुशी नाही वाटत, कारण निसर्गरम्य वातावरणाबरोबरच भक्तिमय वातावरण देखील इथं असल्यामुळे खूप प्रसन्न वाटतं. आणि आपण सर्व मंडळी येथे कीर्तन ऐकण्यासाठी उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी धन्यता मानते. आणि आपण कीर्तनाला सुरुवात करू. विठ्ठल आपण जर पाहिलं तर भारतामध्ये दोनदा नवरात्र होतो, कोण चारदा म्हणतं, पण दोनदा सहसा होतं. एक चैत्र महिन्यामध्ये होतं, ते वसंत ऋतू असतो तेव्हा त्याला वासंती नवरात्र म्हणतात. आणि हे अश्विन महिन्यामध्ये शरद ऋतूमध्ये आहे म्हणून त्याला शारदीय नवरात्र म्हणतात. आणि आपण इथे जमलेलो आहोत ते शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने. आता आपण काय करतो, नवरात्रामध्ये देवीची आराधना करतो, देवीची उपासना करतो, आराधना करतो, त्याबरोबरच उपवास सुद्धा करतो. पण
महत्वाचं आहे. मी एके ठिकाणी नवरात्रामध्ये फराळाला बोलव तेव्हा गेले, तर तिथे ताटात जागा नव्हती. शेवटी जे फळं होते ते दुसऱ्या प्लेटीत मांडलेले होते. एवढं फराळाचं असतं आणि त्याला आपण उपवास म्हणतो. असे उपवास करतो आपण, परंतु मनापासून भक्ती करणं हा देखील एक उपवासच आहे. काहींना शारीरिक किंवा कोणत्या कारणास्तव उपवास धरणं शक्य नसतं, परंतु ते मनापासून भक्ती करतात. हा देखील एक शारदीय नवरात्रातला त्यांचा उपवासच असतो. विठ्ठल विठ्ठल आता तसं पाहायला गेलं तर 8:30 वाजले. आता कीर्तन किती सांगायचं हा प्रश्न आहे मोठा. आता देवीचा आपण काय करतो, देवीची आराधना करतो, देवीची भक्ती करतो. मग देवी आणि देव वेगळं आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे. कारण आपण सर्व वारकरी संप्रदायातील लोक आपण कोणाला बसतो मुलांना, विठ्ठलाला बसतो. आणि जेव्हा नवरात्र येतं तेव्हा काय होतं, आपण देवीची आराधना करतो. परंतु देव आणि देवी वेगळे आहे का, मग नाही. कारण त्याचे उदाहरण आपल्याला गाथ्यामध्ये पाहायला भेटतात. देवाला सुद्धा माऊलीचा दर्जा दिलेला आहे. ये ग विठोबा, काय म्हटलेलं आहे का, विठ्ठलबाई म्हटले, माऊली म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी अत्यंत सोप्या पद्धतीने देव आणि देवी हे एकत्र कसं आहे याचं वर्णन केले आहे. तू विटेवर सखये बाई करी कृपा, माझे मन लागो तुझ्या पायी करी कृपा. सखये बाई करी कृपा, माझे मन लागो तुझे बाई करी कृपा. तो सावरणे सुंदरी करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा. निजगंगा करुणा करी हो करी कृपा. याचं आपल्याला या शंकेचं निरसन झालं. आपण काय करतो, देवीचा गोंधळ करतो, गोंधळ घालतो ना. जसा देवीचा गोंधळ घातला जातो तसंच विठ्ठलाचाही देखील गोंधळ होतो. पण तो कधी होतो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची राणी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची राणी हो, आषाढी तुझ्या गोंधळाची राणी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची राणी हो. गोंधळा शिवटा सोने वाळवंटी हो, शिवटा सोने वाळवंटी हो,
सांगितलं का देव आणि देवी एकच आहे. दुसऱ्या उदाहरणात आपण पाहिलं गोंधळ तिथेही होतो आणि इथेही होतो. देवी प्रगट झाली, पण कशासाठी झाली देवी प्रगट हे देखील महत्वाचे. कशासाठी देवी प्रगट झाली? अनादि निर्गुण प्रगटली खूप वाढत आहे, परंतु आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे थोडं त्याला आळा घालावा लागतो. आता देव आणि देवी हे एक झालं. देवी कशासाठी झाली? का महिषासुराचं मर्दने करण्यासाठी झाली. मग ते आपण जी भक्ती करतो ती देखील सारखीच असायला पाहिजे. तुकाराम महाराज याचंच वर्णन या अभंगामध्ये करतात का कोणत्या प्रकारची भक्ती देवाला आवडते. आपण जर संत तुकाराम महाराजांचं जर चरित्र जर पाहिलं तर तुकाराम महाराज का सहजासहजी जगद्गुरु झाले का? नाही झाले. त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. त्यांच्या वागण्यामध्ये अनुभव, युक्ती आणि प्रमाण हे तिन्ही होते. त्याच्यामुळे ते जे बोलतील त्याचं रूपांतर कशात झालं? अभंगामध्ये झालं. म्हणजे अनुभव, युक्ती, प्रमाण हे एकत्र असल्यामुळे त्यांची वाणी ही अभंग ठरल्याचं आपल्याला दिसून येतं. त्या काळचे कट्टर विरोधक असणारे श्री संत तुकाराम महाराजांचे ते म्हणजे रामेश्वर शास्त्री, पंडित रामेश्वर शास्त्री हे कट्टर विरोधक होते. परंतु ज्यावेळी त्यांना तुकाराम महाराजांची अनुभूती आली, काय तुकाराम महाराज हे काही साधं सुद्धा व्यक्तिमत्व नाहीये, त्यावेळी ते तुकाराम महाराजांबद्दल बोलताना म्हणतात, तो किता तुलणे ब्रह्मा आपण पाहिलं तर एखादा विरोधी माणूस असेल, आपला विरोधी असेल तर स्तुती करेल का हो? प्रशंसा करेल का? नाही, निंदा करणार तो. परंतु रामेश्वर शास्त्री एवढे कट्टर विरोधक होते, परंतु त्यांच्या विरोधाचं रूपांतर त्यांनी तुकाराम महाराजांनी भक्तामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. तुकाराम महाराजांमध्ये एवढी ताकद होती तुकाराम महाराजांमध्ये नव्हती. फक्त तुकाराम महाराजांमध्येच नव्हती तर त्यांच्या नावामध्ये सुद्धा ताकद होती. त्यांचं नाव घेतलं तर यम पळून जायचं. तुकाराम तुकाराम एखादा मुलगा शाळेत जात असेल तर तो कोणाला घाबरतो? तुम्ही कोणाला घाबरता? महाराजांना. हा, म्हणजे मुलं काय करतात? शिक्षकांना घाबरतात. शिक्षक, मुख्याध्यापकांना, त्याच्यापेक्षा वरच्या पोस्टवर. हा त्याला सामान्य विचार. आपण सांसारिक विचार केला तर आपण घरी कोणाला घाबरतो? ते देखील महत्वाचे. कोणाला घाबरतो आपण? कारण तिला जर राग आला तर ती काय करते? संचय झाल्यावर मग काय खरं नाही. म्हणून कोण कोणाला घाबरतं तर कोणाला घाबरतं, पण आपण सर्वजण यमाला घाबरतो. परंतु यम देखील तुकाराम महाराजांना घाबरायचं असं म्हणते. असेच काही साधक मंडळी ज्यावेळी श्री संत तुकाराम महाराजांकडे गेले आणि म्हणजे, महाराज भक्ती म्हणजे काय, भक्तीचे प्रकार किती आणि त्याचे फळ काय? त्यावेळी श्री संत तुकाराम महाराज म्हणाले, देहादी सर्व पदार्थ अर्पण करणे
म्हणजे ते आधी सर्व पदार्थ अर्पण करून जी भक्ती केली जाते ती म्हणजे खरी भक्ती होय. एक गीता वचन आहे किंवा नारद भक्ती सूत्रामध्ये देखील नारद महर्षी म्हणतात, नारदस्तु तदर्पिता खिलाचारता तद्विस्मरणे परम व्याकुलता इति भक्ती. म्हणजे देवाचं विस्मरण झाल्यानंतर त्याविषयी तळमळ वाटणे ही सुद्धा काय आहे? खरी भक्ती आहे असं म्हटलेले. पण आपली भक्ती कशी असते? म्हणजे आपल्या इकडचं नाही सांगते मी, लांबच्या भागातलं सांगते. एक गृहस्थ होते. ते गृहस्थ 30-40 वर्षाचा परमार्थ होता त्यांचा. परंतु एक दिवस काय होतं, पूजा करायला बसलेले असताना पूजा करताना म्हणजे ते 30-40 वर्षाचा परमार्थ असल्यानंतर ते पूजा कसे करत असणार? गणपती बाप्पाला घेतलं, स्नान घातलं, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. झालं गणपती बाप्पाचं स्नान झालं, पुसून देवघरामध्ये ठेवलं. मग महादेवाला घेतलं, महादेवाला स्नान घातलं. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय तस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. महादेवाला पुसलं आणि ठेवून दिलं. देवीला आंघोळ घालायचे. देवीला घेतलं आणि काय म्हणायला लागले? स्तोत्र म्हणायला लागले, कुंजिका स्तोत्र. आता श्री कुंजिका स्तोत्र मंत्रस्तु सदा शिवऋष्यानुष्टुप छंदा श्री त्रिगुणात्मिका देवता अंबे जंबे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे. झालं, देवीचं स्नान झालं, देवीला ठेवून दिलं आणि सगळं झालं, आरती वगैरे झाली. आणि नंतर काय झालं, जपाचा टाइम आला. जप करायला माळ घेतली. जपत असताना घरात कोणी नव्हतं, दुधाच्या पातेल्यावर झाकण होतं. परंतु हे जप करत होते, कोणाचाच आवाज येईना. त्यांचं लक्ष ते जपाकडे सोडून घराकडे लागलं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी करता करता अचानक दुधाच्या पातेल्यावरच झाकण खाली पडल्याचा आवाज आला. डोळे उघडून पाहिलं तर मांजर होती. हातातली जी जपाची माळ होती ना ती घेतली अशी फेकून दिली आणि ते मांजर पळालं. मग आपली भक्ती अशी आहे, म्हणजे आपण किती मनापासून भक्ती करतो, पण भक्ती कशी करावी? तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये सांगतो, भक्त देवाचं स्वरूप 2 प्रकारचं आहे, एक सगुण आणि निर्गुण. त्यामुळे भक्तीचे देखील 2 प्रकार पडलेले आढळतात. एक सगुण लक्षणा भक्ती आणि दुसरी जी आहे ती निर्गुण लक्षणा भक्ती. सगुण लक्षणा भक्तीचा जर विचार करायचा म्हटलं तर सगुण लक्षणा भक्तीमध्ये 3 प्रकार सांगतात महाराज. पहिला आहे तो राजस भक्ती, दुसरी तामस भक्ती आणि तिसरी आहे ती सात्विक भक्ती. आता राजस भक्ती कोणाला म्हणायचं? नावामध्ये अर्थ दडलेला आहे. राजस म्हणजे काय? ऐहिक सुखाचा विचार केला जातो त्या भक्तीमध्ये, ती म्हणजे राजस भक्ती. तामस भक्ती कशाला म्हणायचं? तर दुसऱ्यांचा विनाश करण्यासाठी जी भक्ती केली जाते त्या भक्तीला तामस भक्ती म्हणतात. आणि तिसरा जो प्रकार महाराजांनी सांगितलेला आहे तो म्हणजे सात्विक भक्ती. फक्त देवाची प्राप्ती करण्यासाठी जी भक्ती केली जाते ती म्हणजे सात्विक भक्ती. विठ्ठल विठ्ठल. आता हे आपण 3 प्रकार पाहिले, पण भक्तीला स्वतंत्र अभिव्यक्तता नाही. भक्ती स्वतंत्र नाहीये. भक्ती ही भक्ताच्या आश्रयाने राहते. भक्ताच्या आश्रयाने राहत असल्यामुळे भक्तीचे जसे प्रकार पडतात तसे भक्ताचे देखील प्रकार पडलेले पाहायला मिळतात. भक्त एक आहे तो कनिष्ठ भक्त, दुसरा भक्त मध्यम भक्त, तिसरा भक्त आहे तो उत्तम भक्त. आता आपण विचार केला तर कनिष्ठ भक्त कोणाला म्हणायचं? असा भक्त का जो फक्त देवळातील देवाची पूजा करतो. जर एखादं कोणी आलं का, हे जाती तर इथं काय देवापाशी, लगेच असं करतात, तो झाला कनिष्ठ भक्त. दुसरा भक्त आहे तो मध्यम भक्त. मध्यम भक्त काय करतो? देवाची आणि जे येथील भक्त त्यांची सेवा करतो आणि इतर जणांची निंदा करतो. आणि तिसरा जो प्रकार सांगितलेला आहे तो उत्तम भक्त. आता उत्तम भक्त कसा कोणाला म्हणायचं? जो सर्वांच्या ठिकाणी देव आहे, सर्व जनतेला जनार्दन समजून जो भक्ती करतो तो म्हणजे उत्तम भक्त. विठ्ठल विठ्ठल. जे भेटे भूत
भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा. अशा प्रकारे वर्णनाने श्रीकृष्णाने देखील अर्जुनाला सांगताना काय सांगितलेले आहे, 4 भक्तीचे प्रकार सांगितलेले. चतुर्विधा भजन्ते माम ए जना सुकृतिनो अर्जुन आर्तो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. म्हणजे जो पहिला प्रकार सांगितलेला आहे श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला, तो म्हणजे अर्थभक्त. अर्थभक्त म्हणजे जो दुःखाच्या वेळी, जेव्हा दुःख येतं, संकट येतं, त्यावेळी आर्ततेने देवाला हाक मारणारा. याचा जर आपल्याला दृष्टांत जर पाहायचं म्हटलं तर आपल्याला महाभारतातील द्रौपदी माता आठवते. द्रौपदी मातेला ज्यावेळी दुःशासनाने भर सभेत ओढत नेलं आणि वस्त्रहरणाला सुरुवात केली, सभेमध्ये कोणी उपस्थित नव्हतं का? सर्वजण उपस्थित होते, परंतु कोणीही द्रौपदी मातेला मदत केली नाही. हे सर्व पाहून द्रौपदी माताने काय केलं, मग श्रीकृष्णाला धावा करायला सुरुवात केली. कोठे केला. कोठे गुंतला सी द्वारकेच्या राया, कोठे गुंतला सी द्वारकेच्या राया, वेळ का सखाया, वेळ का सखाया नको पाहू केले पाप पुण्या, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. अशा प्रकारे द्रौपदी मातेने धावा केलेला आपल्याला आढळून. त्याबरोबर श्रीकृष्ण परमात्मा प्रकट झाले आणि द्रौपदी मातेची लाज राखली. श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले, द्रौपदी तू मला फक्त कृष्णा धाव म्हणले असे मी त्या क्षणी प्रकट झाला असतो. तू द्वारकेच्या राया म्हटल्यामुळे मला द्वारकेहून इथे यायला थोडा काही अवधी तरी लागला. अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्म्याने आर्त धावा केल्यामुळे देव धावून आला. हा झाला पहिला आर्त भक्त. दुसरा आहे आर्त जिज्ञासू. जिज्ञासू भक्त काय करतो, प्रत्येक गोष्टीमध्ये जिज्ञासा जाणून घेण्यासाठी तो देवाला बसतो. जिज्ञासू जाना वया लागी भजे, असं वर्णन आहे. जो तिसरा भक्त आहे तो म्हणजे अर्थार्थी भक्त. अर्थार्थी भक्त कोणाला म्हणायचं, असा भक्त का जो फक्त धन संपत्ती हे मिळवण्यासाठी जो भक्ती करतो. आपल्याला जर उदाहरणादाखल आपण रामायणातील बिभीषणाचं उदाहरण पाहू शकतो. बिभीषणाने काय केलं का, आपल्या भावाच्या विरोधामध्ये गेला आणि श्री रामप्रभूंची मदत केली. परंतु त्या मदतीच्या बदल्यामध्ये काय घेतलं, सुवर्णाची लंका घेतली. दुसरं उदाहरण म्हणजे महाभारतामधील सुदामदेवाचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर येईल. सुदामदेवाने काय केलं होतं,
सुदामदेवाने काय केलं, पोतभर पोहे घेतले, पाठीवर पोत टाकलं आणि श्रीकृष्णाकडे गेले. बरोबर आहे ना? किती पोहे दिले होते? मुठभर पोहे दिले होते, पोतभर नव्हते दिले. म्हणजे मुठभर पोह्याच्या बदल्यामध्ये काय केलं, द्वारके घेतली श्री सुदामदेवाने. हे झाले अर्थार्थी भक्त. आणि चौथा भक्त आहे तो म्हणजे ज्ञानी भक्त. ज्ञानी भक्त देवाला खूप प्रिय आहे. ज्ञानी आत्मेव मे मतम, म्हणजे ज्ञानी भक्त हा माझा आत्मा आहे असं देव म्हणतात. ज्ञानी भक्ताचं वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात, जे कारंजले देवाची एक प्रकारची भक्ती आहे. आपण काय करतो, आपण जर म्हटलो एखाद्या इथल्या कोणाला राग नका येऊ, मी बाहेरचं सांगते, म्हणजे एखाद्या तरुणाला म्हटलं चल पंढरीची वारीला जाऊ किंवा आपण देवाला जाऊ, तर तो काय म्हणणार, माझं काय वय वय असं म्हणणार ना तो. म्हणजे त्याला भक्ती करण्यासाठी वारी करण्यासाठी वय असतं का? नाही. म्हणजे एखाद्या प्रपंचिकाला जर म्हटलं चला आता 15 दिवस जाऊ आपण कुठेतरी देवदर्शनाला, नाही नाही गाय अमकय तमकय, कारण भरपूर असतात. म्हणजे प्रपंच सुटत नाही थोडक्यामध्ये. मग संत जे होऊन गेले त्यांनी प्रपंच केला नाही का? केला प्रपंच. गोरकुंभाराचं उदाहरण जर पाहायचं म्हणलं तर ते काय करायचे, चिखल तुडवायचे, नामस्मरण करायचे. एवढं नामस्मरणामध्ये ते तल्लीन होऊन जायचे काय एक दिवस त्यांचा एकुलता एक असणारा मुलगा, मकरेंद्र नावाचा मुलगा, तो चिखलामध्ये तुडवला जातो. तो त्याचा रक्तमासाचा चिखल होऊन जातो, तरी पण त्या गोरकुंभाराला त्याचं काय भान राहत नाही. म्हणजे त्याचं वर्णन केलेलं आहे का, नवलाची गोष्ट ऐक सगळे बाई, नवलाची गोष्ट ऐक सगळे बाई, कुंभाराला तुडविले बाई, कुंभाराला तुडविले बाई. म्हणजे कुंभाराने बाळ तुडवलं तरी त्याला नामस्मरणातच तल्लीन. देवाने त्याचा मुलगा आहे तसा दिला, परत देवाने दिला, देवाला देवाच लागणार होतं, कारण त्याने गोरकुंभारांनी भक्ती तेवढी केलेली होती तल्लीन होऊन. तर देवा ज्यावेळी आपण पूर्ण तल्लीन होऊन भक्ती करतो त्यावेळी जे आपलं जे काम राहिलेले तो सुद्धा देव करतो. ज्यावेळी सावतामाळी आपल्या मळ्यामध्ये काम करायचे, पंढरपूरला गेलेले माहितीये का? सावतामाळी पंढरपूरला नाही गेले, त्यांनी काय केलं, आपल्या मळ्यामध्येच पंढरपूर अवतरलं होतं. साक्षात पांडुरंग परमात्मा सावतामाळ्यांना भेटायला आले. सावतामाळी काय करायचे, कांदा उपटायचे. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई भाजी, अवघी मिठाई भाजी, अवघी मिठाई भाजी, अवघी मिठाई भाजी. आपल्या शेतात असणाऱ्या भाजीपाल्यामध्ये पांडुरंग परमात्मा पाहिला. अशी भक्ती संत महात्म्यांनी
भक्ती केली आणि हीच भक्ती देवाला आवडते याचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये हेची थोर भक्ती हेची थोर भक्ती आवडती हेची थोर भक्ती हेची थोर भक्ती आवडती हेची थोर भक्ती म्हणजे कोणत्या प्रकारची भक्ती आवडते का? सर्व देह भान विसरून जी भक्ती केली जाते ती म्हणजे खरी भक्ती होईल. आता समजा आपण काय करतो, भक्ती करतो, पण हे माझं ते माझं, गाडी माझी बंगला माझा, शेत माझं गाया माझ्या, हे माझं ते माझं, फक्त माझं माझं करतो आपण. परंतु आपण जो मी म्हणतो ममत्व आहे हे खूप त्रासदायक आहे आणि त्या ममत्वामुळेच आपल्याला दुःख होतं. समजा माझ्या हातातलं घड्याळ चोरीला गेलं, समजा लक्ष देऊन ऐका, माझ्या हातातलं घड्याळ जर चोरीला गेलं आणि आजच जर गावामध्ये एखादं घड्याळाचं दुकान असेल आणि त्या घड्याळाचं दुकान चोरांनी फोडलं, म्हणजे चोरी केली आणि त्याच्यातले 50 घड्याळ चोरीला गेले. किती गेले? 50 घड्याळ गेले. मग 50 घड्याळ गेल्याचं दुःख जास्त पाहिजे का हे माझं एक घड्याळ गेल्याचं दुःख जास्त पाहिजे? 50 गेल्याचं, अर्थातच 50 गेल्याच पाहिजे. परंतु आपल्याला तेवढं होतं का? 50 गेल्याचं दुःख होतं का? नाही होत. कारण एक गेल्याचं दुःख होतं, कारण ते माझं असतं. काय असतं? माझं असतं. म्हणजे आपण मीपणा करतो, ममत्व, प्रत्येक गोष्टीवर ममत्व ठेवतो, त्यामुळे आपल्याला ती गोष्ट काय होते? त्रासदायक ठरते. त्रासदायक ठरल्यामुळे आपण काय करतो? देवावरच दोष द्यायला चालू करतो. देवाने मला दुःख दिलं, देवाने मला दुःख दिलं, असं करतो. परंतु जी आहे ती परिस्थिती स्वीकारायला हवी. तुकाराम महाराजांनी त्याचं उदाहरण देताना महाभारतातील सुभद्रा मातेचं उदाहरण देतात. सुभद्रा माते ज्यावेळी अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये अडकतो आणि तो मेला जातो, परंतु त्यावेळी सर्वांना चिंता पडते. आता ही वार्ता सांगायची कोणी सुभद्रा मातेला? जर एखाद्या मातेचा एखादा एकुलता एक मुलगा जर मेला असेल आणि तिला जाऊन जर सांगायचं म्हटलं तर तेवढं धाडस सुद्धा पाहिजे. पांडव म्हणाले, आता श्रीकृष्ण तुम्ही जाऊन सांगा. श्रीकृष्ण गेले आणि सुभद्रा मातेला म्हणाले, सुभद्रा माता आपला अभिमन्यू गेला म्हणे. सुभद्रा माता म्हणाल्या, गेला का? बरं जाऊ दे म्हणे, गेला तर येईल, 2-4 दिवसांनी येईल, 8 दिवसांनी येईल. मग श्रीकृष्ण म्हणाले, नाही, तो येण्यासाठी गेलेला नाही, तो कायमचा गेला. तरीही सुभद्रा मातेचा प्रतिक्रिया काहीच दिसेना. ज्या त्यांना अपेक्षित होत्या का आपला मुलगा मेल्यानंतर त्यांची जी प्रतिक्रिया होईल ती अपेक्षित होती, ती अपेक्षित प्रतिक्रिया झाली नाही. आणि त्यामुळे श्रीकृष्ण परमात्मा मोठ्याने म्हणले, का ग सुभद्रे, आपला अभिमन्यू मेला गेला, तो आता परत कधीच येणार नाही, तो आपल्याला कधीच दिसणार नाही.
असं म्हटल्यानंतर तरीही सुभद्रा माता स्तब्ध होत्या. श्रीकृष्ण म्हणाले, अगं तुला काहीच नाही वाटत का? त्यावेळी सुभद्रा माता म्हणाल्या, हे जग कोणाच्या सत्तेने चालतं? कोणाच्या सत्तेने चालतं? तुझ्या सत्तेने. वेदास तुझी इच्छा असेल माझा मुलगा मेला आणि तो तुझ्या कामी जर आला असेल तर याच्यात मी आनंद मानायचा की दुःख मानायचं? माझा मुलगा मेला याच्या मागे तुझं काहीतरी दुसरं प्रयोजन असलं पाहिजे, तेव्हा माझा मुलगा मेला असेल आणि ती तुझी इच्छा पूर्ण झाली असेल. त्यामुळे जे आहे त्या परिस्थितीमध्ये मी समाधानी आहे. आणि याचंच चिंतन महाराज अभंगाच्या दुसऱ्या आपण दुःख देणं किंवा दुःख न देणं हे प्रारब्धाच्या गोष्टी असल्यामुळे संसारामध्ये आपण पाहतो का काही लोक असतात ते देवाला दोष देतात का देवाने आम्हाला दुःख दिलं, देवाने आम्हाला दुःख दिलं. परंतु सुख नेमकं असतं तरी कसं? सुख रामानंद गुरुवर्य रामानंद गिरीजी महाराज म्हणतात, आपण ज्याला सुख म्हणतो ते सुख नसतं, ते दुःख असतं. परंतु त्याने सुखाचे कपडे पांघरलेले असतात आणि जे दुःख असतं त्याने सुखाचे कपडे पांघरलेले असतात. म्हणजे आपल्याला ते सुख दिसतं ते प्रत्यक्षात सुख असतं का? नाही. म्हणजे तुम्ही म्हणाला असं कसं काय? आपण प्रपंच करतो परंतु जोपर्यंत आपण त्याच्यात पडत नाही तोपर्यंत आपल्याला तो हवा हवासा वाटतो. परंतु ज्यावेळी आपण प्रपंचामध्ये पडतो त्यावेळी आपल्याला प्रपंच म्हणजे काय असतं हे कळतं. आपण सुख पाहतो. सुख म्हणजे काय? एखाद्याचं पत्र्याचं घर असेल त्याला इच्छा असते आपल्याला स्लॅबचं घर पाहिजे. एखाद्याकडे एक गाडी असेल तर दुसरी गाडी पाहिजे असते. एखाद्याकडे 2 गाड्या असतील तर 4 व्हीलर. असं अपेक्षा खूप असतात. याला आपण सुख म्हणतो. पण तुकाराम महाराज सुख कशाला म्हणतात माहितीये का? तुका म्हणे माझे सर्व सुख
आणि आपलं सुख काय आहे. आपण ज्यावेळी दुःख 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 म्हणतो त्यावेळी दुःखाचं काय होतं, उद्वेग होतो. आणि उद्वेग झाल्यानंतर काय होतं, तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये वाहिल्या उद्वेग ज्यावेळी श्रीकृष्ण परमात्मा युद्ध संपल्यानंतर निघाले असताना कुंती मातेकडे जातात. कुंती माता या श्रीकृष्णाच्या कोण होत्या, आत्या होत्या. मग जाताना श्रीकृष्ण म्हणतात, आता तुम्हाला काय पाहिजे असेल ते मागून घ्या म्हणे. त्यावेळी कुंती माता फक्त संकट मागतात. मजला दुःख व्हावे ऐसे कुणी न भावे जीवे. म्हणजे दुःख व्हावं असं कोणालाच वाटत नाही, संकट यावं असं वाटत नाही, तू संकट द्या असं म्हणतात. त्यावेळी कुंती माता म्हणतात, ज्यावेळी आम्हाला संकट येतात त्यावेळी काय होतं, तू धावून येतो आणि तू सारखं सारखं यावं असं वाटतं, म्हणून मी तुला संकट मागते. देव काय करतो, संकट म्हणजे संकट दिल्यानंतर येतो तो, परंतु तो संकट कमी करतो का, नाही कमी करत. तो संकट निवारण्यासाठी संकटाशी 2 हात करण्याची ताकद देतो तो. आणि एक तर तो ताकद देतो, नाही तर मग तो स्वतः भक्ताबरोबर सहन करतो ते संकट. अशा प्रकारे श्रीकृष्ण हे कुंती मातेला विचारल्यानंतर निघून जातात. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी युद्ध संपत आल्यानंतर जेव्हा अश्वत्थामा असतो तो काय करतो, ब्रह्मास्त्र सोडतो. ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर ब्रह्मास्त्राला प्रतिअस्त्र दुसरं कुठलंच नाही, त्याला नतमस्तक होणे हा एकमेव पर्याय आहे. म्हणून ज्यावेळी ते ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर पांडवाकडे यायला लागलं त्यावेळी का पांडव सगळे नतमस्तक झाले. परंतु त्यावेळी तिथे उपस्थित असणारी उत्तरा ही अभिमन्यूची पत्नी होती. अभिमन्यूची पत्नी उत्तरा अभिमन्यू मेल्यानंतर अभिमन्यूकडून आलेला गर्भ तिच्या पोटामध्ये वाढत होता. आता ब्रह्मास्त्र समोर येत आहे, सगळे नतमस्तक झाले, पण उत्तरेला आता चिंता लागली का आपण स्वतः ही नतमस्तक होऊ, परंतु आपल्या गर्भामध्ये जो वाढणारा जीव आहे त्याला कसं काय कळणार का समोरून ब्रह्मास्त्र येत आहे आणि आपण हात जोडावे, याची काळजी उत्तरेला वाटायला लागली. मग उत्तरा काय झालं, आपले 5 सासरे समोर असताना श्रीकृष्ण परमात्म्याच्या पायाजवळ गेली, दर्शन घेतलं आणि श्रीकृष्ण परमात्म्याला सांगितलं, देवा आता तुम्हीच काहीतरी करा म्हणे. श्रीकृष्ण म्हणाले, आता मी कसं काय करू, काय करू बा, मी काहीतरी घेतल्याशिवाय देत नाही.
म्हणजे महाभारतामध्ये ही गोष्ट घडायची, म्हणजे काहीतरी घेतल्याशिवाय दिलं जात नसायचं. आपण आता सध्या पाहतो, एकतर टेबलाच्या वरून दिलं जातं किंवा टेबलाच्या खालून दिलं जातं, पण तर दिल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही. त्याप्रमाणे मग उत्तरा म्हणाली, देवा तुम्हाला काय पाहिजे ते मागा, सोनं देऊ, नाणं देऊ, राज्य देऊ. श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले, मला काही नको, माझी द्वारका ही सोन्याची. मग उत्तरा म्हणते, मग काय देऊ तेव्हा? मग श्रीकृष्ण म्हणतात, सर्वात मौल्यवान स्त्रीची जी गोष्ट आहे ते म्हणजे मातृत्व. तुम्हाला मातृत्व दे म्हणे, मी तुला गर्भाचं रक्षण करतो. उत्तरा म्हणे दिलं. श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले, दिलं म्हणून चालणार नाही, तर काय करावं लागेल? संकल्प सोडावा लागेल. मग श्रीकृष्ण परमात्मा म्हणल्याबरोबर उत्तरा म्हणाली, देवा मी संकल्प सोडते. उद्या लोक असं म्हणायला नको का श्रीकृष्ण परमात्मा हे पांडवांच्या बाजूने होते, परंतु त्यांचा वंश चालू शकले नाही. हा डाग तुम्हाला लागायला नको, म्हणून मी माझं मातृत्व लगेच देते आणि संकल्प सोडला उत्तरेने. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश करून त्या जीवाचे अर्भकाचे हात जोडले. भगवंत ते बाहेर राहून सुद्धा करू शकले असते, परंतु मातृत्व हे पुरुषाला मिळणारी गोष्ट नाही, म्हणून श्रीकृष्ण परमात्म्याने ते मातृत्व स्वीकारून गर्भामध्ये प्रवेश करून त्या गर्भाचे हात जोडले. अशाच प्रकारे आपण जर आपला जो संसार आहे तो संसार जर देवाच्या पायी ठेवला किंवा संपूर्ण जो भार आहे तो देवावर टाकला तर देव ते तारून नेतो. याचं उदाहरण तुकाराम महाराज शेवटच्या चरणात, तुका म्हणे घालू तयावरी हार, घालू तयावरी हार, घालू तयावरी हार, घालू तयावरी हार,
मध्ये भक्तीचं महत्व, प्रकार आणि अशी भक्ती केल्यावर देव काय करतो, म्हणजे आपला सर्व भार जर आपण वाहिला तर काय करतो तो, त्याचं संपूर्णपणे आपला सुखाचा म्हणा संसाराचा हवाला तो घेऊन टाकतो. आज आपण शारदीय नवरात्र महोत्सवा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सर्व कीर्तनासाठी जमलेले. आपण जर विचार केला तर भारतामध्ये 51 शक्तिपीठ असल्याची माहिती आहे आणि त्यातले 4 शक्तिपीठ हे महाराष्ट्रामध्ये आहेत. पहिलं जे शक्तिपीठ आहे ते कोल्हापूरचं. कोल्हापूरच्या शक्तिपीठाचं महत्व असं आहे, कोल्हापूरला करवीर क्षेत्र देखील म्हटलं जातं. ज्यावेळी कोल्हासूर नावाचा राक्षस हा उन्मत्त झाला आणि प्राण्यांना, तेथील लोकांना, देवादिकांना त्रास द्यायला लागला, त्यावेळी काय केलं, श्री महाविष्णूने महालक्ष्मीचं रूप धारण केलं आणि कोल्हापूरमध्ये त्या कोल्हासूर नावाचा जो राक्षस होता त्याचं काय केलं, कराने मर्दनी केलं. म्हणजे कराने म्हणजे हाताने आपल्या त्याला वीरगतीला पोहोचवलं, म्हणून त्याला करवीर क्षेत्र असं म्हटलं जातं. जे दुसरं क्षेत्र आहे ते म्हणजे तुळजापूर. तुळजापूर क्षेत्राचं महत्व असं आहे, धाराशिव जिल्ह्यामध्ये जे असणारं हे क्षेत्र, आणि ज्यावेळी श्री रामप्रभू हे वनवासाला गेलेले होते आणि सीतेचं हरण झाल्यानंतर श्रीरामप्रभू काय करायचे, सीतेच्या वियोगामध्ये भरपूर लीला करायचे. त्या लीला पाहून काय झालं, महादेवाची जी सती आहे ती सती काय होते, सीतेचं रूप घेऊन श्री रामप्रभूंपुढे येते. परंतु एक वचनी, एक बाणी, एक पत्नी असणारे श्री रामप्रभू हे सती मातेला ओळखतात आणि म्हणतात, तू का आई येथे, म्हणजे तू कशाला आली येथे. त्यावरून त्या क्षेत्राचं नाव पडलं तुकाई. तुकाईचं अपभ्रंशित रूप झालं शब्द तो तुळाईचं तुळजापूर झालं. हे झालं दुसरं क्षेत्र. तिसरं क्षेत्र आहे ते म्हणजे माहूरचं. आपल्या इथे रेणुका माता आहे, त्याचप्रमाणे माहूरचं जे क्षेत्र आहे रेणुका मातेचं, ते कसं झालं ते, तर ज्यावेळी जमदग्नी ऋषी
यांची पत्नी रेणुका या जेव्हा गंगेवर पाणी आणण्यासाठी गेल्या, जमदग्नी ऋषी म्हणजे संतप्त ऋषी, राग सहन न होणारी ऋषी, गंगेवरून पाणी आणण्यासाठी गेलेल्या रेणुका माता या उशीर झाला, आणि उशीर का झाला म्हणून मग संतप्त झाले जमदग्नी ऋषी, आणि त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे परशुरामाला काय केलं, मातेचं शिर उडवायला सांगितलं. परशुराम हे आज्ञा पाळणारे होते, पितृभक्ती असलेले परशुराम त्यांनी काय केलं, मातेचं शिर उडवलं. परंतु मातेचं शिर उडवलं, त्यांच्या मनात खंत वाटत होती, हुरहुर वाटत होती, आपण आपल्या हाताने आपल्या मातेला मारल्याचं. मग जमदग्नी ऋषींना आनंद झाला, ते प्रसन्न झाले आणि परशुरामाला म्हणाले, परशुरामा तू पितृभक्ती असल्यामुळे तू काय केलं, माझा शब्द मोडला नाही, मी जे सांगितलं, माझी आज्ञा मोडली नाही, तू मी सांगितल्याप्रमाणे तू मातेचं शिर उडून टाकलं, मी प्रसन्न झालोय म्हणे, तुला काय मागायचं असेल ते माग. परशुराम खूप हुशार होते, एकीकडे पितृ आज्ञा पाळली आणि दुसरीकडे मातेसाठी वाटणारी हुरहुर. त्यामुळे मग त्यांनी काय केलं, परशुरामाने मागणं मागायला सांगितल्यानंतर परशुरामाने मग सांगितलं का मला मातेबद्दल हुरहुर वाटते आहे, म्हणून तुम्ही माझ्या मातेला जिवंत करा. जमदग्नी ऋषींनी मातेला जिवंत केलं, परंतु मातेबद्दल हुरहुर वाटणे, माता मधला मा आणि हुरहुर मधला हुरु हे दोन शब्द जोडून माहूर तयार झाला, आणि माहूरची रेणुका ते क्षेत्र प्रसिद्ध झालं, प्रचलित झालं. चौथा जो शक्तिपीठ आहे ते चौथं ते म्हणजे वणीचं सप्तशृंगी मातेचं. आपल्या सर्वांना माहीत आहे, वणीची सप्तशृंगी माता हे खूप म्हणजे सर्वच शक्तिपीठ आहे, जागृत देवस्थाने. सप्तशृंगी मातेचं जर आपण आजूबाजूला जर पाहिलं तर सर्वत्र सह्याद्रीच्या पर्वतरांगा पाहायला मिळतात, आणि त्यामध्ये असणारी सप्तशृंगी माता नवरात्र उत्सव असेल, चैत्र महिना असेल, प्रत्येक उत्सवामध्ये तिथे भरपूर मोठ्या प्रमाणात यात्रा होते. म्हणजे तिथेच नव्हे तर सर्व शक्तिपीठांमध्ये जेथे जेथे रेणुका माता असेल, कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, तुळजापूरची भवानी माता असेल, सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्सव निर्माण होतो. ज्यावेळी आपल्याला काही अडचण येते, आपण ज्यावेळी देवीला मागणं मागतो त्यावेळी देवी आपलं काय होते, मागणं पूर्ण करते, आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते. त्यामुळे जगदंबा मातेचं हे जे आपल्या मानवी जीवनातलं जे महत्व आहे ते एक प्रकारचं वेगळं महत्व आहे. तुम्ही सर्वजण टाळकरी असतील, गायक, वादक, पेटी मास्तरवाल्या काकांचं नाव राहिलं होतं आणि तुळशीवाल्या मातांचं नाव राहिलं होतं. जे मंडपातले, मंडपाच्या बाहेरचे सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते. आजकाल जीवन एवढं कमी झालेलं आहे का माणसाला फक्त 30 सेकंदाची रील पाहायची सवय लागलेली, 10-15 सेकंदाची रील पाहायची सवय लागलेली, आणि तुम्ही 2 तास 1-1.5 तास बसून माझं कीर्तन ऐकलं, त्याबद्दल सर्वच भाविक भक्तांना मी धन्यता देते आणि सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते. ज्ञानेश्वर